महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। मनोज सर बेल्लेकर, शाहरुख सर पठाण, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे। शाहरुख सर पठाण, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। थँक यू डीजे, धन्यवाद। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सन्माननीय कांदळकर सर, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात। नामदार चषकामध्ये आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत। श्रीकांत मिसाळ सर, अनिल शिंदे सर, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत। सचिन निकम सर, आपण देखील या ठिकाणी उपस्थित, आपलं देखील मनपूर्वक स्वागत। आजच्या दिवसभरामधील शेवटचा सामना या ठिकाणी पायरन्स क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला साईरुद्र फायटर्स, ह्या दोन संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। साईरुद्र फायटर्स संघाने टॉस जिंकला आणि त्यानंतर निर्णय घेतला गेला गोलंदाजी करण्याचा, बॉलिंग करण्याचा आमंत्रित केले पायरन्स क्रिकेट क्लबला बॅटिंगसाठी। पाहूया मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी केली जाणार। आघाडीचे दोन फलंदाज आपण पाहतोय, हर्षल भांगे आणि दुसऱ्या बाजूला गणेश जाधव सर। तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अंबेगाव तालुक्यातील जवळे गावचा असणारा एक उगवता सितारा अर्थात सूरज गायकवाड। पहिलाच बॉल वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आपण पाहतोय। परफेक्ट बॅट वरती मिडल होताना तुम्हाला हा बॉल पाहायला मिळणार नाहीये। बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झालेला नाहीये। पहिलाच बॉल आपण पाहतोय हर्षल भांगेच्या माध्यमातून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, तो फसलाय। बॉल मात्र या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय। डॉट डिलिव्हरी ही मैदानाच्या आतमध्ये आहे। आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय शेवटचा सामना, इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल सूरज गायकवाड तयार असेल। मिड विकेट मध्ये हा बॉल, शॉर्ट मिड विकेटला फील्डर, तिथे संधी आहे। याबरोबर पंचांकडे प्रश्न काय असेल, टीव्ही अंपायर, थर्ड अंपायर कडे आपण येणार आहोत। इथे रेड सिग्नल येणार की ग्रीन सिग्नल हे आता आपण पाहणार आहोत। पहिल्याच षटकामध्ये आता प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकतायत, कोण इथे आता जिंकणार, फलंदाज सेफ असणार की नाही हे देखील आता आपण पाहणार आहोत। तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सतीश भालेराव सर, इथे तुम्हाला थर्ड अंपायर म्हणून पाहायला मिळतील। स्क्रीनवरती देखील तुम्हाला हे सर्व दृश्य इथे मात्र पाहायला मिळणार आहेत। लकी ड्रॉची जे मला वाटते शेवटचे 10 मिनिटं आहेत आणि
लकी ड्रॉ काल देखील एका भाग्यवान विजेत्याला एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी मात्र दिली गेली. आज देखील एका भाग्यवान विजेत्यासाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल दिली जाणार आहे. काहीच कुपन शिल्लक आहेत आणि ह्या कुपन आपण फाडा. फक्त त्याचं शुल्क 20 रुपये आहे. 20 रुपयाला ते कुपन आहे. ते कुपन आपण घ्या आणि भाग्यवान विजेत्या बनण्याची संधी ह्या ठिकाणी आपण नक्कीच मिळवा. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. काय या ठिकाणी मात्र डिसिजन असेल हे देखील आता आपण पाहणार आहोत. याबरोबर रेड सिग्नल OUT आउट बॅट्समन इथे मात्र पवेलियन मध्ये. पहिला फलंदाज हर्षल भांगे शून्यावरती बाद. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथे रनआउटची शिकार ठरलाय. आणि खरं तर ही चर्चा करणारी गोष्ट आहे. ही चर्चा सत्र करणारी गोष्ट आहे. तुम्ही पाहताय खरं तर 2 बॅट्समन मधील मिसअंडरस्टँडिंग तुम्हाला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर हर्षल भांगे सारखा एक जबरदस्त फलंदाज हा शून्यावरती बाद झालाय. हो याबरोबर हा बॉल आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. पहा कशा पद्धतीने इथे मैदानावरती मात्र कामगिरी मैदानावरती मात्र केली जाणार. यानंतर देखील आपण पाहणार आहोत सूरज गायकवाड खरं तर बॉलिंगच्या माध्यमातून प्रभावित करतोय. बॉलिंगच्या माध्यमातून ह्या ठिकाणी क्रीडा रसिकांची मनं जिंकतोय. पुढे एकदा तयार असेल. पहिलं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच. ओहो बॉल आपण पाहतोय उजवेष्टीच्या खूप बाहेर जाणारा व्हाईट बॉल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 1 बाउन्स देखील इथे अंपायर गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. जुनेद पटेल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय गणेश जाधव सर इथे तुम्हाला पाहायला मिळतील. फुल टॉस बिग ब्लास्ट नो चान्स. चरण षटकार. फटका असा ध्वाधार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. माझ्या मना लढत रहा संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत रहा संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला पुन्हा त्याचे स्मरण नाही. गणेश जाधव सर आज थांबायचं नाव घेत नाहीत. या अगोदर 18 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलंय. तर ह्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय गणेश जाधव सरांची ती बॅट राहिली नाही तर ती आता तलवार झाली आहे. प्रतिस्पर्ध्या गोलंदाजांची कत्तल झाली आहे. इथे गणेश जाधव सरांच्या मध्ये पुन्हा एकदा फुल टॉस बॉल डीप लॉंग ऑन मध्ये प्रचंड मोठी तरी बॉल पोहोचतोय डीप लॉंग ऑन. बॉडी लाईन पार. धावा मिळतील 4. चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. गणेश जाधव सरांचे खूप चाहते महाराष्ट्रभर तुम्हाला पाहायला मिळतात. या अगोदर देखील खरं तर आळे ह्या गावापासून क्रिकेटला केलेली सुरुवात. त्यानंतर विकी स्पोर्ट्स क्लब आळे ह्या संघामधनं उभ्या महाराष्ट्र आणून सोडला. आणि त्यानंतर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला गणेश जाधव सर ॲज अ आयडॉल ॲज अ आयकॉन मधून पाहायला मिळतात. 40+ च्या संघांमध्ये देखील पुणे परिसरामध्ये खरं तर आपला फलंदाजीच्या जोरावरती हो स्क्वेअर कट
सुंदर असा फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल पोहोचतोय बॉडी लाईन पार, लागोपाठचा दुसरा चौकार. सीमारेषा भेदून गेला आर पार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती संपलंय. पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 15 धावा धावफलकामध्ये आहेत. एक फलंदाज संघाला गमवावा लागलाय. त्यामध्ये गणेश जाधव सरांनी 3 बॉलचा सामना केलाय, 14 बनवल्यात. तर गणेश जाधव सरांसाठी या ठिकाणी पारितोषिक असेल. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय सचिन गोरे यांच्या माध्यमातून प्राइज आहे. गणेश जाधव यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर कॅश प्राइज 500 रुपये इथे मात्र दिले जाणार आहे. जुनेद पटेल स्ट्राइक एंडवरती, तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय ओमकार. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला उडवलाय, बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क. चरण षटकार. फटका असा ध्वाधार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. आले मला हुक्की, तुला देऊ का माझ्या गुल. हा कॉन्फिडन्स आहे. ज्यावेळेस एखादा आयडॉल आयकॉन चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स देत असतो, स्थानिक खेळाडूंना देखील त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळी एनर्जी मैदानाच्या आतमध्ये येत असते आणि ती एनर्जी तुम्हाला जुनेद पटेलच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळणार आहे. षटकार मैदानावरती ठोकला गेला. 21 धावा धावफलकावरती आल्यात. ओमकारच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्कवरती ओमकार जो तयार असणार आहे. ओ ब्लॉक होल यॉर्कर लेनचा प्रयास आपण या ठिकाणी पाहिलाय. फक्त दिशा दिली गेली आणि पहा खरं तर तंत्रशुद्धता काय असते ना, हे देखील तुम्हाला ह्या 2 फलंदाजांकडे पाहता क्रिकेटमध्ये लक्षात येईल. कारण अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल 6 षटकं 7 षटकं 8 षटकांची मॅचेस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होत असतात. ह्या परिस्थितीमध्ये प्रत्येक यंगस्टर खेळाडू हे मोठमोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नांमध्ये असतो. पण क्रिकेटमध्ये डिफेन्स हा देखील फार गरजेचा आहे आणि तुम्ही एखादा मोठा फटका खेळल्यानंतर त्यानंतरच्या बॉलवरती तुम्ही डिफेन्स करू शकता, चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट करू शकता, उर्वरित खेळ तुमच्याबरोबर असणारा आयकॉन किंवा आयडॉल याबरोबर चांगली भागीदारी करू शकता आणि खराब चेंडूंवरती तुम्ही षटकार चौकार ठोकू शकता. त्यासाठी खरं तर संयम असणं हे मैदानावरती फार गरजेचं आहे. संयम ही गोष्ट क्रिकेटमध्ये फार गरजेची आहे. 14 धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद आहे. पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, तर स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी गणेश जाधव मैदानावरती तयार असेल. याबरोबर पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावर सूरज गायकवाड, तिथे फक्त दर्शक बनलाय, बॉल पोहोचलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ एरिया, 4 धावा चौकार. सीमारेषा भेदून गेला आर पार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा तेंडुलकर गणेश जाधव सरला का म्हणतात, आज पुन्हा एकदा तीच शैली तोच जज्बा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमकार स्वीप करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती बॉल आला नाही. डॉट बॉल मैदानावरती बऱ्याच वेळानंतर खरं तर हा डॉट बॉल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालाय. 26 धावा धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक आपण 2 या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये देखील मोठमोठे स्ट्रोक येत आहेत, कारण प्रथम फलंदाजी करत असताना आज दिवसभरामध्ये तुम्ही पाहिले जवळजवळ 90 धावा देखील या ठिकाणी मात्र चेस झाल्यात. त्यामुळे आज खरं तर कोणती धावसंख्या सेफ असेल, आज चेसिंग करत असताना जास्तीत जास्त संघ इथे मात्र मॅच जिंकलेत. त्यामुळे
प्रथम तर बॅटिंग करत असताना इथे एक मोठी धावसंख्या बनवायची हा एक निर्धार मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधव सरांचा असणार आहे. ओहो, याबरोबर पुढे एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क तुम्हाला पाहायला मिळाला नाही. 2 डॉट बॉल लागोपाठचे मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि पहा, ही परिस्थिती खरं तर ओमकार तुम्ही पाहताय स्थानिक गोलंदाज आहे आणि ज्या पद्धतीनं पहिल्या काही चेंडूंवरती मोठे स्ट्रोक आले, पण त्यानंतर त्याने कोणतेही दबाव दडपण इथे मैदानावरती त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं नाही. 2 डॉट बॉल त्याने केलेत आणि पुन्हा एकदा बॉलिंगच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न हा ओमकारचा असणार आणि हे कमबॅक गरजेचं आहे. तुम्ही पहा, एखाद्या वेळेस अशी परिस्थिती मैदानावरती निर्माण होते, एखादी 2-3 मोठे स्ट्रोक आल्यानंतर गोलंदाजाचं समीकरण कॅल्क्युलेशन पूर्णपणे बिघडलेलं असतं. पण ह्या परिस्थितीमध्ये कमबॅक करणं हे मैदानावरती फार कठीण आहे. पण तुम्ही पाहता ह्या गोष्टीला ओमकार अपवाद असेल. ओमकार तयार. हो, पुढे एकदा पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पॅडला बॉल लागलाय, त्यानंतर डेरेक हिटचा प्रयत्न देखील मैदानावरती मात्र फसला गेला. लेग बाईज आपण ह्या ठिकाणी पाहतोय. धावफलक पुढे पोहोचले. स्कोर कार्डमध्ये आपण पाहिले 27 धावा धावफलकामध्ये आल्यात. ह्या गोष्टीची देखील आपण खूप वेळा चर्चा केली. त्या डेरेक हिट ह्या गोष्टीची देखील आपण खूप वेळा चर्चा करताना ह्या ठिकाणी आपण जे करणार आहोत आणि यानंतर देखील त्या गोष्टीकडे आपण जाणार आहोत. षटक मैदानावरती मात्र ह्या ठिकाणी संपले गेले. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती पायरन्स क्रिकेट क्लब लोणी एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. धावफलक आपण पाहिले ह्या ठिकाणी 27 धावा पूर्णपणे धावफलकावरती लागल्या गेल्यात. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी हा संघ तुम्ही पाहताय प्रथमतः बॅटिंग करतोय. 12 चेंडूंचा सामना केलाय, 27 बनवल्यात, त्यासाठी एक फलंदाज खर्च केलाय. अजूनही 24 चेंडू बाकी आहेत. तर गणेश जाधव सरांसाठी मात्र ह्या ठिकाणी पारितोषिक येते. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय कैलास भाऊ लांडगे हे भोसरीवरनं ह्या ठिकाणी मात्र सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत आणि कैलास भाऊ लांडगे यांनी कळवले गणेश जाधव सरांनी जर लागोपाठचे 3 षटकार ठोकले किंवा अर्धशतक पूर्ण केलं तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज हे गणेश जाधव सरांना हे मात्र दिलं जाणार आहे. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा सूरज गायकवाड इथे तयार असेल. अकुटप्पाचा बॉल त्याला पुन्हा एकदा उडवलंय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बनणार आहे दर्शक. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. गणेश जाधवचा ट्रेडमार्क छेरन षटकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. गणेश जाधव ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतायत आणि तुम्ही पहा खरं तर एखाद्या यंगस्टर खेळाडूला लाजवेल अशा पद्धतीची बॅटिंग आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा सूरज गायकवाड तयार गणेश जाधवसाठी. पुन्हा एकदा इथे मात्र डीप मिड विकेटला हा स्ट्रोक. डीप मिड विकेट सीमारेषा फोडून काढली आहे. बॉल पोहोचतोय लागोपाठचा दुसरा षटकार. छरन फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा थँक्यू. षटकार. लागोपाठचे 2 षटकार ह्या ठिकाणी आले. तिसरा षटकार जर गणेश जाधव यांच्या बॅट मधनं आला तर पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगे आणि सन्माननीय सचिनजी घोरे यांच्या वतीनं 500 रुपये तर कैलास भाऊ लांडगे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. हो, क्लीन बोल्ड फुल टॉस बॉल वरती इथे आपण पाहतोय गणेश जाधव सर इथे मात्र बाद होत आहेत. मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय.
धावफलक आपण पाहतोय मैदानावरती 39 आणि या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा फलंदाज गणेश जाधव सर मात्र या ठिकाणी बाद झाले. तर न्यू बॅटल संघाचा आयकॉन बारामती मोरगावचा असणारा खेळाडू कमी कालावधीमध्ये खरं तर टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती ज्यानं आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलंय असा खेळाडू अर्थात अक्षय तावरे. प्रीमियर लीग हा फॉर्मॅट जर तुम्ही पाहिला तर इथे ऑलराऊंडर खेळाडूला जास्त पसंती दाखवली जाते आणि ज्यावेळेस संघ मालक देखील एखादा आयकॉन आपल्या संघामध्ये घेत असतात त्या ठिकाणी देखील विचार केला जातो तो आयकॉन जास्तीत जास्त पद्धतीनं हा ऑलराऊंडर कसा असावा. आणि तुम्ही पाहताय आज ऑलराऊंडर असे खेळाडू तुम्हाला फार कमी पाहायला मिळतात आणि त्यामध्ये खूप कमी खेळाडू आहेत. त्यामध्ये अक्षय तावरे आपण पाहतोय खरं तर अतिशय जबरदस्त कामगिरी करणारा अक्षय तावरे तुम्हाला या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळेल. समोरच्या बाजूला सूरज गायकवाड. अ, 39 धावा आपण पाहतो इथे धावफलकावरती आहेत. अक्षय तावरेला तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहताय. या अगोदर गणेश जाधव सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय लागोपाठचे 2 षटकार जे खेळले गेले त्यासाठी पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगे यांच्या वतीनं 500 रुपयांचं प्राइज आलंय. हो स्लो बर्बन गती परिवर्तन फसवा चेंडू आपण पाहतोय व्हेरिएशन आपण पाहतोय आणि खरं तर हे स्किल तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण मगाशी या विषयाकडे गेलो होतो. खरं तर तुमचा सराव किती आहे तुमचा फिटनेस किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्हाला ह्या ठिकाणी वलयांक मिळवायचा असेल तर तुमचा सराव ही गोष्ट तुमच्याकडे फार महत्त्वाची आहे. विश्वास नांगरे पाटील साहेबांचं एक वाक्य आहे शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. आणि क्रिकेटमध्ये देखील ही म्हण पुरेपूर आहे. शांततेचा काळ म्हणजे तुमचा सरावाचा काळ आहे आणि सराव जर तुम्ही केला तर मुख्य सामन्यांमध्ये तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. अक्षय तावरेचा ट्रेडमार्क मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा षटकार छरण माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापूक झुपूक धापूक झुपूक 3 षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती. पायरन्स क्रिकेट क्लब 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 45 रन लॉस ऑफ 2 संघामध्ये विकेट. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पा 18 गोलंदाज तयार. हो पुढे एकदा बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. जुनैद पटेल ऑन फायर छरण षटकार. मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. आले मला हुक्की तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक. थँक्यू. ह्या षटकाराबरोबर पायरन्स क्रिकेट क्लब संघाचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. अर्धशतक इथे मात्र पूर्ण झालेला आहे. 51 धावा धावफलकामध्ये लागल्यात. 16.11च्या सरासरीनं इथे मात्र धावफलक जे बनवले गेलेलं आहे त्यामध्ये आपण पाहतोय जुनैद पटेल 4 चेंडूंचा सामना केलाय 13 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला अक्षय तावरे 3 चेंडूंचा सामना केलाय 6 धावा मात्र त्याच्या बॅटमधनं आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओमकार धडे तयार. पुन्हा एकदा जुनैद पटेलच्या बॅटमधनं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली सूरज
कॅच होणार आहे आणि फलंदाज क्रमांक 3 इथे मात्र बाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. तिसरा क्रमांकाचा फलंदाज जुनेद लोकल बॉय इथे मात्र आउट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये महेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलाय. आयडॉल महेश चव्हाण इथे मात्र मैदानावरती जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीरामपूरचा असणारा महेश चव्हाण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अक्षय तावरे ॲज अ आयकॉन आणि आयडॉल अशी जोडी आता तुम्हाला मैदानावरती मात्र पाहायला मिळेल. 2 बॅटल पाहायला मिळणार आहेत. शेवटचे काही षटकं देखील बाकी आहेत. 6 षटकांची मॅच. इथे मात्र 4थं षटक जे प्रगतीपथावरती आहे. ओमकारला यश मिळते. ओमकार यश साजरं करतोय. फिल्डिंग करणारी टीम देखील आपण पाहतोय. ह्या ठिकाणी मात्र यश मिळवतीये साई रुद्रा फायटर्स. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये महेश चव्हाण स्ट्राईक एंडवरती मात्र राईट हँड बॅटल तयार असेल. तर ओमकार दळेच्या हातामध्ये बॉल. लोअर फुल टॉस त्याला दिशा दिली. हलक्या तरुण चेंडू खेळलाय. सूरज पुढे एकदा चेंडूला फील्ड करेल. फेकी येते त्या अगोदर पुढे एकदा एक सिंगल स्कोरबोर्डमध्ये पुढे एकदा छोटासा फेरबदलाव करणार आहे. स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय 52 रन ऑन स्कोरबोर्ड. 52 धावा धावफलकामध्ये आहेत. कदाचित या अगोदर मोठमोठे फटके तुम्ही गणेश जाधव सरांच्या बॅटमधनं पाहिले, पण त्यानंतर अक्षय तावरे आला. एक षटकार त्यानं देखील इथे वसूल केला. त्यानंतर जुनेदच्या माध्यमातून एक षटकार आपण पाहिला. पण आता विकेट गेल्यानंतर पुढे एकदा शेवटच्या काही षटकांमध्ये इथे मात्र एक पार्टनरशिप होणं हे देखील गरजेचं आहे. मग अशी देखील आपण ह्या विषयाकडे गेलो होतो. विकेट्स गेल्यानंतर खरं तर मैदानावरती पार्टनरशिप हा विषय देखील तितकाच महत्वाचा आहे. ओमकार तयार असेल. यॉर्कर लेंथवरती आपण पाहतोय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा चेंडू पोहोचेल. एक सिंगल इथे येणार आहे धावफलकामध्ये. पुढे एकदा छोटासा बदलाव. 53 रन ऑन स्कोर बोर्ड. 53 धावा आपण पूर्णपणे धावफलकामध्ये पाहतोय. महेश आणि या दुसऱ्या बाजूला अक्षय ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरुवातीला ओमकारला आपण पाहिलं थोडेसे खराब चेंडू त्याच्याकडनं मात्र रिलीज झाले, पण त्यानंतर तुम्ही पाहताय कमबॅक अतिशय सुरेख केले गेलेला आहे. पुन्हा एकदा महेश चव्हाणच्या बॅटमधनं बॉल पोहोचतोय सरळ बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 6. मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापक झुपक धापक झुपक वाजत राहतंय ग. षटकार ठोकलाय धावफलकामध्ये. 59 धावा धावफलकामध्ये आल्यात. ओमकारची गोलंदाजी आपण पाहिली थोडासा महागडा नक्कीच ठरलाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं अगदी त्याला वसूल करताना आपण पाहिलेत. पुन्हा एकदा महेश चव्हाण समालोचन कक्षेला सलामी देतोय. बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. लागोपाठचा दुसरा बॅक टू बॅक 6 रन षटकार. पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापक झुपक धापक झुपक वाजत राहतंय ग. दिलात धापक झुपक धापक झुपक. 65 धावा धावफलकामध्ये ओव्हर नंबर 4 संपतीये. वायरन्स क्रिकेट क्लब लोणीला तुम्ही पाहताय 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 65 आहेत. त्यामध्ये अक्षय तावरे 4 चेंडूंचा सामना केलाय, 7 बनवलेत. आणि महेश चव्हाण 3 चेंडूंचा सामना केलाय, 13 बनवल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे बाकी आहे.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू डीजे. खरं तर डीजेला देखील धन्यवाद द्यावे लागतील. क्रिकेट बरोबर खरं तर क्रिकेटमध्ये रंग भरण्याचं काम आमच्या डीजे ऑपरेटरकडनं केलं जाते. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सवय पुढे एकदा मॅचकडे. षटक क्रमांक 4 कडे आपण जाणार आहोत. राहुल गिरी याच्या हातामध्ये बॉल. समोरच्या बाजूला आयकॉन अक्षय तावरे याला आपण पाहणार आहोत. शेवटचे 12 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. ओहो फाईट बॉल. खूप खराब बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळाला. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. थँक्यू डीजे. थँक्यू. राहुल गिरी तयार अक्षय तावरेसाठी. कुटापाचा बॉल. त्याला टीप लॉंग ऑन काव कॉर्नर क्षेत्रामध्ये जे खेळले क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल हेडर आहे. दुसऱ्या रन्सचा कोणताही प्रयत्न मैदानावरती नाहीये. अगदी संयमी क्रिकेट मैदानावरती तुम्ही पाहताय. सूझबूझभरी बल्लेबाजी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. कारण संयम ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. मगाशी देखील ह्या विषयाकडे आपण गेलो होतो. कदाचित विकेट्स केल्यानंतर इथे मोठे फटके देखील तुम्हाला पाहायला मिळाले. पण खराब बॉलवरती ते मोठे फटके आलेत. कोणत्याही प्रकारे इथे अटॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती दोन्ही बॅट्समॅनकडनं पाहायला मिळाला नाही. पण इथून पुढे आता गेअर चेंज करावं लागेल. मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल. राहुल गिरी पुन्हा एकदा यॉर्कर लेन. साफलास फॉलो थ्रोमध्ये बॉल तिथे मात्र कलेक्ट केलाय राहुलला. महेश चव्हाण तुम्ही पाहता या अगोदर देखील तो काहीशे मोठे फटके देखील त्याच्या बॅटमधनं येताना तुम्ही या ठिकाणी पाहिलेत. आतापर्यंत तुम्ही पहा 4 चेंडूंचा सामना महेश चव्हाणनं केलाय. 13 बनवले गेलेत. दुसऱ्या बाजूला अक्षय तावरे आहे. 5 चेंडूंचा सामना केलाय. 8 बनवल्या. दोन्ही फलंदाज इथे मातब्बर आहेत. चांगली पार्टनरशिप देखील दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. पण तितकीच चांगली गोलंदाजी देखील सूरज चव्हाणच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर राहुल गिरी देखील मैदानावरती. ओमकारनं देखील इथे मात्र एक षटक केलं. हो पुन्हा एकदा पॅडवरती मारा केलाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तो फसला गेलाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय. ह्या विषयाकडे आपण वारंवार जातो पण वेळ कमी आहे त्यामुळे चर्चासत्र थोडंसं थांबलं जाते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी काल देखील ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता. लेग बाईसच्या माध्यमातून इथे तुम्हाला धाव मिळणार आहे. बॅटिंग करणारे बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळत असतील. बॅट्समन बॅटिंगचा सराव करतात. बॉलर गोलंदाजीचा सराव करतात. कॅचेसचा सराव करणारे देखील प्लेयर तुम्ही पाहिलेत. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डिरेक्ट हिटचा सराव करणारे प्लेयर हे फार कमी आहेत. आणि कदाचित डिरेक्ट हिटचा सराव तुम्ही केला आणि एखाद्या मॅचमध्ये जर एखादा आयकॉन आयडॉलला तुम्ही त्या ठिकाणी जर आउट केलं तर कदाचित तो तुमच्या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचा सराव हे फार गरजेचं आहे. पुढे एकदा जाऊया मॅचकडे. 68 धावा धावफलकामध्ये आहेत. 4.3 षटकानंतर इथे मात्र राहुल गिरी तयार. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय खराब बॉलिंग मैदानावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि तितकंच खराब क्षेत्ररक्षण. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. मात्र 73 धावा धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा बॉलिंग मार्क करते आपण पाहतोय. ओमकार यॉर्कर लेंथ फक्त चेंडू खांडून काढलाय. दिशा दिली. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल. धावफलक पुढे एकदा एका धावेने मात्र या ठिकाणी पोहोचते. 74 धावा धावफलकामध्ये आल्यात. 4.4 षटकानंतर पायरन्स क्रिकेट क्लब ह्या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील बॉलिंग तुम्हाला या ठिकाणी मात्र राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अजूनपर्यंत एक चौकार जरी ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या अगोदर पाहायला मिळाला असं पण खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तो चौकार तुम्हाला ह्या ठिकाणी ती बाउंड्री तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. कोणत्या पद्धतीचं बिग हिट अजूनपर्यंत ह्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून ह्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं नाही. याबरोबर मिस टाइम स्ट्रोक आणि कॉट अँड बोल्ड. महेश चव्हाण बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची
टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. थँक्यू ठीसे. 74 धावसंख्येवरती चौथा फलंदाज संघाने खर्च केलाय. तर न्यू पाटील न्यू पाटील इथे तुम्हाला पाहायला मिळेल. हर्षल ब्राह्मणे मैदानाच्या आतमध्ये आलाय. खऱ्या अर्थानं लोकल बॉय आहे आणि हर्षलने जर षटकार ठोकला तर हनुमंत गव्हाणे आणि हिंगे सरांच्या वतीनं प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक हे दिले जाणार आहे. सचिनजी गोरे यांच्या वतीनं देखील लागोपाठचे 3 चौकार खेळले. एकच चौकार जरी खेळला तर हर्षलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. लोकल बॉय आणि खरं तर लोकल खेळाडू आहे. ह्याच गावातील ह्याच मैदानावरती वाढलाय. ह्याच मैदानावरती क्रिकेट खेळायला शिकलाय आणि खरं तर प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं असणारं त्याच्यावरती प्रेम इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज मैदानावरती मात्र पुढे एकदा तयार असेल राहुल. तुम्ही मैदानावरती या ठिकाणी पाहताय. तर स्ट्राईक एंडवरती न्यू पाटील, हर्षल मैदानावरती तयार. हो व्हाईट बॉल व्हाईट लाईनला पकडत चेंडू करण्याचा प्रयत्न पिचिंग झाल्यानंतर बराचसा बाहेर गेलाय. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. थँक्यू. 75 धावा धावफलकामध्ये आल्यात. 75 रन ऑन स्कोर बोर्ड. याबरोबर पुन्हा एकदा बेहिट करण्याचा प्रयत्न होता, तो मात्र फसलाय. बॉल मात्र आपण पाहतोय गोलंदाजाच्या हातामध्ये असेल आणि ह्याच बरोबर षटक देखील संपले गेले. 5 षटकांचा खेळ संपलाय. राहुल गिरीचं अतिशय सुंदर षटक या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळालं. धावा खर्च केल्या गेल्यात. फक्त 10 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये एक्स्ट्राज जर आपण पाहिला 4 ते 5 एक्स्ट्राज आहेत. पण उर्वरित चेंडू अतिशय सुंदर केले आणि शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. राहुल गिरीच्या षटकाबद्दल आपण चर्चा करत होतो. काही चेंडूंवरती एक्स्ट्राज पाहायला मिळाले, पण त्यानंतर केलेले एक चेंडू देखील अतिशय उल्लेखनीय तुम्हाला पाहायला मिळाले. आणि खरं तर स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी आणि समोर विशेषतः आयकॉन आणि आयडॉल असताना अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यानंतर शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हातामध्ये घेतलंय संघाचा संघनायक विजय सांगळे. विजय सांगळेच्या हातामध्ये बॉल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अक्षय तावरे, मॅन फ्रॉम बारामती, मोरगावचा असणारा हा खेळाडू. उभ्या महाराष्ट्राला खरं तर वेळ लावणारा हा खेळाडू. पण आज सकाळपासून आपण पाहतोय खरं तर बॅटिंगच्या माध्यमातून थोडासा झुंजताना तुम्हाला पाहायला मिळाला. पुढे एकदा तयार असेल. फुल टॉस लॉंग लेगच्या डोक्यावरनं अक्षय तावरेच्या बॅटमध्ये हा असेल षटकार. छरन कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापक झुपक धापक झुपक वाजत राहतंय ग. पण अशा प्रकारचे चेंडू खरं तर एखाद्या फलंदाजासमोर तुम्ही करत असता त्यावेळेस खरं तर बराच प्रेशराईज असणारा बॅट्समन देखील पुन्हा एकदा इन्फॉर्म बॅट्समन म्हणून समोर येत असतो आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढला जात असतो. कारण फुलटॉस बॉलवरती तो जेव्हा एखादा मोठा फटका खेळतो ना तेव्हा नक्कीच त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा वाढलेला असतो. आणि पहा अशाच प्रकारचा चेंडू तुम्हाला विजय सांगळेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अक्षय तावरे तुम्ही पहा आल्याबरोबर एक षटकार ठोकला होता, पण त्यानंतर त्याला बरंचसं थांबवलं होतं. पण आता पुन्हा एकदा शेवटच्या षटकाराची सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती विजय सांगळेचं स्वागत केलंय षटकारानं. 6 धावा आल्यात. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 81 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी ह्या संघाच्या अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती मात्र या ठिकाणी केली जाणार हे देखील आता आपण पाहणार आहोत. आक्रमकता मैदानावरती मात्र कशा प्रकारची असेल, कारण या अगोदर तुम्ही पाहिले 90 धावा देखील इथे चेस झाल्यात. त्यामुळं कोणती धावसंख्या इथे सेफ असेल हे सांगणं देखील तितकंच कठीण आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा सामना तुम्ही आठवा. 434 बनवल्या होत्या. कोणाला वाटलं देखील नव्हतं त्या 434 बनवल्या जातील. त्याच मॅचमध्ये तो
रेकॉर्ड मोडीत काढत 436 बनवल्या गेल्या आणि साऊथ आफ्रिका संघानं एक वेगळा रेकॉर्ड मात्र जो बनवला होता आणि रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठी असतात. पुन्हा एकदा पहा बॅटवरती बॉल व्यवस्थित येत नाहीये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये अक्षय तावरे स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितो. डेंजर झोनला आहे पण इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 83 धावा इथे मात्र धाव फलकावरती आहेत. चला मॅच बॉल आलाय. मॅच बॉल इथे त्र्याऐंशी धावा धाव फलकामध्ये आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. सर्वांच्या नजरा अक्षय तावरेवरती असतील. खरं तर कित्येक मैदानांना आग लावणारा हा खेळाडू अजून तरी शांत आहे. याच बरोबर अक्षय तावरेचा ब्लास्ट बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. चरण षटकार. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आले मला हुक्की, तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक्की. थँक्यू. गोलीगत षटकार तुम्ही मैदानावरती या ठिकाणी पाहिलाय. अक्षय तावरेच्या बॅटमधनं 89 धावा धाव फलकावरती आहेत. स्क्वेअर कटचा प्रयत्न ब्रिलियंट मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग सुंदर प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. 4 धावा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 4 धावा आल्यात. पुढे एकदा विजय सांगळे. अक्षयसाठी मिड विकेट एरियामध्ये रवी मात्र चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे अक्षय तावरे स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितो. डेंजर एंडला फलंदाज रनआउटचा शिकार. 5वा फलंदाज डकआउट मध्ये. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. 94 धावा धाव फलकामध्ये आहेत. आज दिवसभरामध्ये जर तुम्ही पाहिलं 108 धावा आज बनवल्या गेल्यात. त्यामुळे 94 धावा इथे आतापर्यंत तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा डीप मिड विकेट. रवी चेंडू खाली कॅच. अक्षय तावरे बाद. फलंदाज बाद असेल. इनिंग देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र जी संपली 6 षटकांचा खेळ संपलाय. पायरन्स क्रिकेट क्लब संघानं 36 चेंडूंचा सामना करत 6 ओव्हरमध्ये 94 बनवल्यात आणि ह्या 94 बनवत असताना 6 विकेटचा मोबदला द्यावा लागला. शेवटच्या चेंडूवरती आयकॉन अक्षय तावरे बाद झाला. विजयासाठी साई रुद्रा फायटर्स ह्या संघासमोर 36 चेंडू आणि 95 धावेंचं लक्ष. पायरन्स क्रिकेट क्लब गणेश जाधव सरांना बॅटिंग करताना तुम्ही पाहिलं 10 चेंडूंचा सामना केला. 30 धावा गणेश जाधव यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं. त्यानंतर अक्षय तावरे याचा आयकॉन 12 चेंडूंचा सामना केला. 28 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. त्यानंतर जुनैद पटेल लोकल बॉय होता. 5 चेंडूमध्ये 13 बनवल्या गेल्या. त्यानंतर महेश चव्हाण आयडॉलला तुम्ही पाहिलं 6 चेंडूमध्ये 13 बनवल्या गेल्या आणि 94 धावा बनवल्यात. 95 धावेंचं टार्गेट जे सेट केले. त्यानंतर राहुल गिरीला तुम्ही गोलंदाजी करताना पाहिलं. 1 षटक केलं. त्यामध्ये 1 विकेट तुम्ही राहुल गिरीच्या माध्यमातून पाहिली. विजय सांगळे देखील आपण पाहिलं. 1 षटक केलं. 1 षटकामध्ये 19 धावा खर्च केला. थोडेसे महागडे ठरले. 1 विकेट विजय सांगळे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर ओमकार धळे यांना देखील आपण गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळालं. ओमकार धळेचं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. आपल्या स्पेलमध्ये 2 षटकं त्यांचं स्पेलमध्ये पाहायला मिळाली. 31 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. त्यानंतर सूरज गायकवाड 2 षटकं केली. 33 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. ह्या पद्धतीनं गोलंदाजी देखील तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. 1 इनिंग संपली.
आणि एक सूचना आहे, समोरची ब्लॅक स्क्रीन आहे ना, ब्लॅक स्क्रीन, त्या ठिकाणी बसलेले प्रेक्षक कृपया तिथून उठा. आणि साहेबांच्या बॅनर समोर बसलेले प्रेक्षक कृपया आपण तिथून उठायचंय. बाजूला भरपूर जागा आहे, आपण तिथून उठा, मंडपमध्ये बसा. ऑर्गनायझर कमिटीकडनं आपल्याला ह्या ठिकाणी रिक्वेस्ट सूचना असेल, आपण ब्लॅक स्क्रीन समोरून त्या ठिकाणी उठा आणि साहेबांच्या बॅनर समोरून देखील आपण त्या ठिकाणी उठायचं. इकडे देखील बॅनर समोर बसलेले, इकडे मंडपमध्ये खूप जागा आहे. इकडे ताईंच्या फोटो समोर देखील खूप जण बसलेत. बॅनर समोरून उठा. चला, वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. शेवटचा सामना, शेवटची इनिंग, रंगतदार सामना. कोण पोहोचणार सुपरहिट मध्ये तर कोण पोहोचणार कॉलबॅक मध्ये, ह्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला ह्या 36 चेंडूमध्ये 6 षटकांमध्ये पाहायला मिळेल. कोणाचं नशीब बदलतंय तर कोणाचं बिघडतंय हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉमबॉक्स मध्ये मी आमंत्रित करतो ह्याच परिसरातील एक गोड आवाज, अर्थात शाहरुख पठाण सर. मानवंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेटप्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. चेक. नमस्कार सर्वांचे नामदार चषक 2024 मध्ये मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं मराठा वॉरियर्स या संघाचे संघमालक आदरणीय सुशांत आहेर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं मनापासून स्वागत. आजच्या दिवसातला हा शेवटचा आणि महत्त्वपूर्ण सामना आहे. यातून जो संघ जिंकणार तो संघ थेट सुपर 8 मध्ये आपली जागा निश्चित करणार आहे. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी आणि त्यांच्या विरोधात साई रुद्रा फायटर्स पाथर्डी या 2 संघांच्या दरम्यान ही लढाई आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला डाव संपन्न झाला. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी या संघानं प्रथमतः फलंदाजी केली. प्रथमतः फलंदाजी करत असताना गणेश जाधव सरांची बहारदार फलंदाजी याही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि अक्षय तावरे यांनी शेवटच्या क्षणाला येऊन केलेली फलंदाजी ही मात्र संघासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. ओव्हर नंबर फर्स्ट पहिलं षटक या ठिकाणी टाकलं जाणार आहे फिरोज पठाण यांच्या हातामध्ये. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 95 धावा. आज भरपूर धावा होताना मित्रांनो पाहायला मिळालेल्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या बनताना पाहिली आणि ती सर्वोच्च धावसंख्या बनवली पायरन्स क्रिकेट क्लब संघाने. समोर दानिश खतीब. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. जमिनीला समांतर हा फटका. 1 धावी ते पूर्ण झाली. या धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ऑफ द मार्क खातं उघडलं इथे साई रुद्रा फायटर्स पाथर्डी या संघाने. नामदार चषक 2024 हे भव्यदिव्य आयोजन, दुसरं संस्करण, दुसरं पर्व आपण या क्रीडा स्पर्धेचं पाहतोय.
महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, नगर जिल्ह्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, गावकरी क्रिकेट क्लब लोणी प्रवरा यांच्या आयोजनातून मात्र या क्रीडा स्पर्धेला तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवत आहात. स्ट्रायकिंग एंडवर महेश नानगुडे, संघाचे आयकॉन. हा चेंडू व्हाईट बॉलचा कॉल इथे येतोय आउटसाइड द ऑफ. फलंदाजापासून भरपूर दूर टाकलेला हा चेंडू होता. पंच राजू डावकर सर इथे आपल्यापर्यंत कळवत आहेत हा चेंडू खराब. वाईड आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते आणि धावफलक एकने पुढे जाणार आहे. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावचा सितारा फिरोज गोलंदाजीसाठी. त्यावेळेला कमी गतीने टाकलेला चेंडू, तंत्रशुद्ध क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट सुद्धा इथे पाहायला मिळालेले. थ्रो खूप चांगला आला, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं सुद्धा. धाव मात्र या ठिकाणी एक कंप्लीट करत असताना महेश नानगुडेवर सर्वांच्या नजरा आहेत. कारण मित्रांनो, आज साईदुर्गा फायटर सगळ्याकडून तो आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळतोय. एक युवा टॅलेंटेड खेळाडू, पुणे जिल्ह्यातील मुळशी गावातील बावधनचा हा सितारा आज नामदार चषक लोणीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये देखील अतिशय जबरदस्त कामगिरी केली. मी अगोदरही उल्लेख केला आहे की NB ट्रॉफीमध्ये इमर्जिंग प्लेअर दुसऱ्या पर्वामध्ये त्यानं ते पारितोषिक आपल्याकडे घेतलं. ओहो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दानिश खतीब आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दानिश खतीब मात्र थोडेसे अडखळताना पाहायला मिळालेले आहेत. खरं तर प्रवरानगर लोणी या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. 2020 साली परवेजभाई पठाण यांच्या PCC प्रवरानगर या टीममधून त्यांना संधी मिळाली आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी खरं तर सुरुवात केली. शेतकरी 11 असेल, मावळा 11, संगमनेर असेल, साई 11, शिर्डी असेल, आपल्या एक गाव एक लोणी प्रवराच्या संघामधून, स्थानिक संघामधून देखील त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. तो दानिश खतीब स्ट्रायकिंग एंडला यावेळेस उडवलाय बॉल. या फटक्यासाठी दानिश खतीब यांची ओळख आणि हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पार, सदाबहार षटकार. आता मी नाचतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दंदन. थँक्यू डीजे. दानिश खतीब यांच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. यावेळेला परत एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा चेंडू बिटवीन द गॅप, 1 बाउन्स चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4. नामदार चषकाचा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. दानिश खतीब यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी शादाब शेख यांच्या वतीने 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर साईरुद्रा फायटर्स बिनबाद 13 धावा धावफलकावरती आहेत. 30 चेंडू आणि 82 धावांची गरज आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू डीजे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर 13 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. कोण जाणार सुपर 8 मध्ये? आपल्या सर्वांच्या समोर प्रश्नचिन्ह आहे. त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल 5 षटकांची. कोण जाणार कॉलबॅकला ते सुद्धा येणारी 5 षटकं सांगणार आहेत. पहिल्या षटकानंतर 13 धावा षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत मैदानामध्ये अझर शेख. तर स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहणार आहोत महेश नानगुडे, एक युवा टॅलेंटेड खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस आक्रमण केलं जातंय.
परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मी का आलोय पुण्यावरनं हे दाखवून देतोय महेश नानगुडे. षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डोजे. 6 धावा महेश नानगुडे यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. राहुल म्हस्के सर संघमालक यांच्या वतीने महेश नानगुडे यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर 1001 रुपयांचं विशेष पारितोषिक आहे. ओहो, एक्स्ट्रा कव्हर रिझन. नाव आहे महेश नानगुडे. एवन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. अप्रतिम, अविश्वसनीय चौकार. नेत्रदीपक. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत. थँक्यू डीजा, थँक्यू. मित्रांनो, प्रत्येक खेळाडूचा एक ट्रेडमार्क शॉट असतो, एक ट्रेडमार्क फटका असतो आणि आता खेळलेला जो फटका आहे तो महेश नानगुडेचा ट्रेडमार्क फटका आहे. पहिल्या मॅच मध्ये तो तिथेच बाद झाला. यावेळेला फुलर लेंथवर टाकला होता. आडव्या बॅटनं चेंडू खेळला. शतरक्ष चेंडूवर देणार आहेत. एकच धाव तिथे कंप्लीट होते. आपण महेश नानगुडेबद्दल जर चर्चा केली मित्रांनो तर 2021 मध्ये टेनिस बॉल क्रिकेटला त्यानं मुळशी येथून क्रिकेटला सुरुवात केली. भुकुमच्या स्पर्धेमध्ये त्याने 80 धावा ज्या बनवल्या होत्या ती अविस्मरणीय खेळ होते आणि 20 पेक्षा जास्त मालिकावीर, 10 पेक्षा जास्त उत्कृष्ट फलंदाज हे पुरस्कार त्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये मिळवलेले आहेत. 2023-24च्या हंगामामध्ये त्यानं 5000 धावा वैयक्तिक आपल्या नावावरती बनवल्या आणि 40हून जास्त अर्धशतक हे मात्र महेश नानगुडेनं बनवलेले आहेत. शेवटच्या चेंडूवर षटकार खेळून जवळपास 12 पेक्षा जास्त सामने त्यानं जिंकून दिलेत. तो महेश नानगुडे आहे. यावेळेस आक्रमण दानिश खतीबच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार चेंडू जाईल. दानिशचा एक जबरदस्त हिट, धमाका षटकार. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा धुवाधार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. अझर शेख यांना सुद्धा आक्रमण इथे गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याची गरज. धावसंख्या झाली आहे 30 धावा. धावफलकावर 26 चेंडू बाकी आहेत आणि पाहिजेत 65 धावा. अझर शेख चांगली गोलंदाजी आज दिवसभरामध्ये केली आहे. वाह, यावेळेस फुलर लेंथवर टाकलेला बॉल फाईन लेग चेंडूवर देणार आहे. त्या दरम्यान एक धाव पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दानिश खतीब एक आक्रमक फलंदाज आहेत. नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्यासारखी आक्रमकता मला तरी वाटतं कुणाकडे नसेल. भरपूर ताकदवान खेळाडू आहेत. अनेक मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक मोठ्या स्पर्धा खेळल्या. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी मोठी स्पर्धा, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, शिरसाट चॅम्पियन्स ट्रॉफी, शिर्डीमध्ये खूप चांगला खेळ केला. संगमनेरमधली एक मोठी स्पर्धा त्यांनी खेळली. अशा अनेक मोठ्या स्पर्धेचा अनुभव हा दानिश खतीबकडे आहे आणि आपल्याच राहता तालुक्यातील प्रवरा नगरचा हा सितारा तो सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. तर दुसऱ्या बाजूला अझर शेख मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. यावेळेसचा चेंडू फुल टॉस. पंच इथे निर्णय देत आहेत नो बॉल. नो बॉल. फसला ना हा चेंडू फेकताना आणि हा गेला नो बॉल. हॉटेल साई छत्र लोणीचे प्रोप्रायटर श्री गणपत शेठ भोसले पाटील यांकडून ही 11 येऊन टाक. धावसंख्या पुढे जाणार आहे. नो बॉलचा कॉल इथे आलेला आहे. 25 चेंडू आणि 63 धावा. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला. मिड विकेटच्या दिशेने जमिनीला समांतर हा फटका जाणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतील आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना धावफलकावरती जर पाहिलं तर 2 ओव्हर संपल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे 33 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. नामदार चषक आपण सर्वजण अनुभवत आहात. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्याला सलाम करणारी क्रीडा स्पर्धा. आभाळा एवढं कर्तृत्व असूनही कणभरही अहंकार नसलेलं नेतृत्व म्हणजे आपले साहेब नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब. आज त्यांच्याच कार्याला सलाम करणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं मार्गदर्शन आपल्याला सातत्यानं राहिलं आणि या स्पर्धेमध्ये देखील दादांनी आयोजकांचं कौतुक केलं आणि खेळाडूंना भरपूर शुभेच्छा दिल्यात. अव्यत आज दुसरा दिवस या स्पर्धेचा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवसातला शेवटचा अर्थात 5वा सामना जो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धाव्यांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी मोरगाव बारामती अक्षय तावरे. फुलर लेंथवर टाकलेला बॉल हलक्या दरात स्टिअर केलाय. एक धाव जरूर त्या ठिकाणी पूर्ण होत असताना चातुर्याचं क्रिकेट, तंत्रशुद्ध क्रिकेट आपल्याला या ठिकाणी महेश नानगुडेंचं पाहायला मिळतं. मित्रांनो, चांगल्या चेंडूला तो सन्मान देतो आणि खराब चेंडूवर तो प्रहारही करतोय. हे चांगलं क्रिकेट आपल्याला नक्कीच महेश नानगुडेचं आत्तापर्यंत बघायला मिळालेलं आहे. अक्षय तावरेसारखा एक ताकदवान खेळाडू, अक्षय तावरेसारखा टेनिस बॉल क्रिकेटचा एक कोहिनूर हिरा मात्र आज नामदार चषकमध्ये आपला खेळ दाखवताना नक्कीच बघायला मिळणार आहे. एक महत्त्वपूर्ण लढाई सुरू आहे. सायंकाळचं सत्र आहे सुपर 8ला जाण्यासाठी. दोन्ही संघ मात्र प्रयत्नशील आहेत. दोन्ही संघ या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहेत. दानिश खतीब आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती बघायला मिळतील. एक आक्रमक फलंदाज. धावसंख्या आहे 34 धावा. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल पकडलाय. अक्षय तावरे पकडतायत अप्रतिम झेल. एकदा जोरदार टाळ्या अक्षय तावरेच्या झेलसाठी. महत्वाची विकेट सुद्धा ते मिळवून देत आहेत. दानिश खतीब बॅक टू द पॅव्हेलियन. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. मित्रांनो, 18 धावा बनवून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता मैदानामध्ये बाद झालाय दानिश खतीब. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रोहित खरात दाखल होत आहेत. खरं तर एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा रोहित खरात यांनी मिळवली आहे. पुण्यातील कोंढवा या शहराला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि आज जर तुम्ही पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळत आहेत. मागच्या 2-3 वर्षांपासून टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात केली. आणि मित्रांनो, या खेळाडूबद्दल एक गोष्ट सांगेल, महाराष्ट्रात नाही तर भारतातली सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीज कोणी मिळवली आहे तर याच पुण्याच्या रोहित खरातनं मॅन ऑफ द सिरीज आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळवली आहे. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीतेज 11 सारख्या मोठ्या संघामध्ये तो व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. आज पाहूयात एक महत्त्वपूर्ण लढाई आहे आणि त्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तो कशा पद्धतीचा खेळ करतोय. समोर जर आपण पाहिलं तर बारामतीचा ब्रँड यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये राहिला. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क यावेळी साधला गेलेला नाहीये. एक अडसर तर दूर केलाय अक्षय तावरेनं दानिश खतीबची एक महत्त्वपूर्ण विकेट संघाला मिळवून दिली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता 2 पुण्याचे खेळाडू मैदानामध्ये आहेत. 2 म्हणण्यापेक्षा 3-4 पुणे जिल्ह्यातील खेळाडू एका लाईनमध्ये तुम्हाला दिसत आहेत. गोलंदाज, 2 फलंदाज, एक विकेट कीपर सुद्धा पुणे जिल्ह्यातीलच आहेत. बॉल हवेत आहे. डोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू नक्कीच लँड होताना पाहायला मिळेल. त्या दरम्यान फक्त एकच सिंगल प्राप्त होणारे 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकामध्ये होणारा बदल धावसंख्या 35 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळेल. 95 धावांचं आव्हान आहे. 95 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील ते सुद्धा आपल्या सर्वांना पाहायचं आहे. हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे
आज टेनिस बॉल क्रिकेट भरपूर प्रचलित झाले. आज टेनिस बॉल क्रिकेटनं भरपूर मोठी क्रांती केली आहे आणि आपल्या सर्वांचा आवडता खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ, हा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक राजा सुद्धा मोठ्या संख्येने आलेला आहे. सर्वांचं स्वागत. सायंकाळचं हे सत्र. गोलंदाज अक्षय तावरे. यावेळेला इनसाइड आउटचा एक फटका. महेश नानगुडे यावेळेस ओहो व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेषेच्या पार. मी अगोदरही सांगितलंय हा त्याचा ट्रेडमार्क फटका आहे. सिक्सर. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटका. थँक्यू डीजे. थँक्यू. धन्यवाद. महेश नानगुडे आज आपली या लोणीमध्ये छाप सोडतायत. काय कलात्मक फटके खेळतायत. हा फटका तर अप्रतिम. यावेळेला बॅकफुटला गेले. हलक्या तर शेड्यूलला स्टिअर केलंय. एक धाव पूर्ण करत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अक्षय तावरेचा होता, परंतु तिथे 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. कारण अक्षय तावरेला सुद्धा माहिती आहे की महेश नानगुडेची विकेट किती महत्वाची आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. षटक क्रमांक तुम्ही जर पाहिलं तर मैदानामध्ये 3चा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हर संपल्या. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 1 बाद 43 धावा धावफलकावर. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 18 चेंडू आणि पाहिजेत 52 धावा. 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. रोहित खरात. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. धन्यवाद डीजे. आणि आपल्या स्क्रीनवर आपण 7S लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य पाहू शकता. 4 अँगल्स आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. खरं तर 7S लाईव्हच्या प्रत्येक कॅमेरामॅनचं, स्कोररचं, ऑपरेटरचं आणि आमचे रवींद्र शिंदे मेजर यांचं कौतुक करावं लागणार आहे. रवींद्र शिंदे मेजर असतील, गौरव नेक आमचे ऑपरेटर असतील, दीपक कसरे असेल, साहिल शेख, गौरव कुळधरण, दत्ता पगारे, सौरभ परहार, सैजाद शेख, रोशन गुंजाळ, निलेश पाईकराव, चंदन चौधरी आणि आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये अनिल गडगे या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका पार पाडतायत. या सर्व टीमचं खरं तर मनापासून कौतुक आहे. 7S लाईव्ह अहमदनगर जिल्ह्यातली एक मोठी वाहिनी आपण या ठिकाणी पाहतो आणि आज या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम त्यांनी सुद्धा केलेलं आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्यात 52 धावा. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत शैलेश बेंद्रे यांनी आज दिवसभरामध्ये खूप अप्रतिम खेळ केलेला आहे. आज दिवसभरामध्ये तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर भरपूर धावा झाल्यात. आज 3 अर्धशतक होताना आपण खरं तर आज या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलेले आहेत. सर्वाधिक मोठी धावसंख्या होताना आज पाहिली. आज निर्धाव षटक पाहिलं. शैलेश तयार होत आहेत. फुलर लेनचा बॉल उडवलाय. ताकदीचा वापर सुरेख आहे. मनगडाची ताकद आणि हा चेंडू फेकून दिला जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू. फुलर लेनचा बॉल मनगडाची ताकद दाखवली आहे. मित्रांनो, साहेबांचे जे बॅनर आहेत त्या बॅनरला खेटून कोणी उभं राहू नका. तिथे कोणी बसू नका. तिथे बॅनर समोर बसूच नका. ही आपल्या सर्वांना प्रेमाची विनंती आम्ही करतोय. भरपूर मोठी जागा आहे. बैठक व्यवस्था अतिशय सुंदर आहे. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. स्वतःवरती जरूर या ठिकाणी नाराज असणार आहेत. रोहित खरात 4 चेंडू खेळलेत. 5 आकड्यावर खेळतायत. परंतु कौतुक अनिल सर आज करावं लागेल महेश नानगुडे यांचं. कारण महेश नानगुडे यांनी आज एका दिवसामध्येच आपला भरपूर चाहता वर्ग बनवून टाकलाय. कारण खेळ किती सुंदर आहे पहा. मॅचचं कॅल्क्युलेशन काय आहे, कशा रीतीने आपल्याला खेळायचंय, हा सामना किती महत्वाचा आहे, हे सर्व डोक्यात महेश नानगुडेचे आहे. एक युवा खेळाडू आहे, एक टॅलेंटेड खेळाडू आहे. अजून येणारी बरीचशी वर्ष त्याच्यासाठी नक्कीच उज्ज्वल असणार आहेत आणि तो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक मोठं नाव नक्कीच करणार आहे. तो अजूनही मैदानात उभा आहे. तर दुसऱ्या बाजूला रोहित खरात गोलंदाजीसाठी शैलेश.
यावेळेला हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे अक्षत आवरे चेंडूवर देण्याचा प्रयत्न करत होते. प्रयत्न चांगला झाला परंतु तिथे एकच धाव पूर्ण होणार आहे. या स्पर्धेमध्ये झेल सुद्धा खूप चांगले झालेत. तुम्ही कालचा दिवस आठवा. कालच्या दिवसामध्ये अंकुश शेकडे सरांनी घेतलेला एक झेल, तो सुद्धा या स्पर्धेतला सुंदर झेल. आज राहुल गिरे यांनी एक झेल पकडला, तो सुद्धा सुंदर झेल. या सामन्यामध्ये अक्षत आवरेनं सुद्धा एक रनिंग कॅच पकडला, तो सुद्धा या स्पर्धेतला सुंदर झेल. म्हणजे या स्पर्धेमध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही फॉर्मॅटचा विचार जर तुम्ही केला ना मित्रांनो, तर खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. आणि या स्पर्धेतला हा फक्त दुसरा दिवस आहे. अजून 5 दिवस ही क्रीडा स्पर्धा आहे. त्यामुळे 5 दिवसात तुम्हाला भरपूर चांगला खेळ पाहायला मिळेल. हे पाहायला आपण विसरू नका. नामदार चषक आपण पाहत राहा. यावेळेला फुल टॉस, आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका आणि हा चेंडू सीमारेषेच्या पार जाणार आहे. धावा 4, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. समीकरण बदलली जात आहेत. 14 चेंडू 43 धावा. 10 चेंडू 26 धावेंवर महेश नानगुडे धाबात फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. तर शैलेश बेंद्रे गोलंदाजीसाठी. पुनश्च एकदा आक्रमण, हवाई सफर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल पकडला जातोय आणि बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला लागतोय. महेश नानगुडे होत आहेत बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. धन्यवाद. महत्वाची विकेट मिळालेली आहे मित्रांनो. काल 4 नवीन संघ पाहिले, आज 4 नवीन संघ पाहतोय आणि उद्या सुद्धा 4 नवीन संघ आणि 4 नवीन आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर उद्या सकाळी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 9:30 वाजता पहिला सामना सुरू होणार आहे आणि उद्या पहिला सामना असणार आहे श्री साई सह्याद्री आणि त्यांच्या विपक्षामध्ये संजू भाऊ गिरी 11 लोणी. हा पहिला सामना असणार आहे. तर उद्या दुसरा सामना आहे साई बालाजी 11 लोणी आणि त्यांच्या विरोधात स्टॅलियन. या 2 संघांच्या दरम्यान दुसरा सामना आहे. 9 वाजता पहिल्या सामन्याची रिपोर्टिंग, दुसऱ्या सामन्याची रिपोर्टिंग 10 वाजता आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आज सामने वेळेवर नाही म्हणता येणार परंतु व्यवस्थित चालू झाले. उद्या वेळेवर सामने सुरू होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 अंतिम टप्प्यात. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक 43 पाहिजेत. सूरज गायकवाड मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे ती एक धाव खरं तर पूर्ण झाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये सुद्धा हलकासा बदल झालाय. फुलर लेंथवर टाकलेला बॉल होता. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये शैलेशांनी केली आहे. धावफलकावर जातोय. 12 चेंडू आणि 42 धावा अजूनही पाहिजेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर तुम्ही जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवळे गावचा खेळाडू सूरज अंकुश गायकवाड.
जो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. उच्च शिक्षित खेळाडू आहे, MBA केलं आहे मार्केटिंगमधून आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 2020 लाईव्ह इव्हेंट्सचा सुद्धा ओनर आहेत. मुक्ताई क्रिकेट क्लब जवळ या स्थानिक संघातून त्यानं सुरुवात केली हाफ पिच क्रिकेट खेळायला. त्यानंतर त्यानं ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपली एक वेगळी छाप सोडली. अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनीही खेळल्यात. शिर्डी प्रीमियर लीग 2022च्या स्पर्धेचा तुम्ही विचार जर केला तर 2022मध्ये शिर्डी प्रीमियर लीग जे संघाने जिंकले त्या संघाचा तो एक प्रमुख घटक होता आणि तिथे खूप चांगला खेळ सुद्धा त्याचा त्या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तो आता स्ट्रायकिंग एंडवर तर गोलंदाजी करण्यासाठी अक्षय तावरे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. अक्षय तावरे चांगली गोलंदाजी करतात. मागच्याही षटकामध्ये अक्षय तावरेनं रोखलं खरं तर आणि इथे सुरुवात खूप चांगली करताना पाहायला मिळालेल्या आहेत. धावफलकावर 53 धावा, 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 42 धाव्यांची गरज. अनेक मॅन ऑफ द सिरीज खरं तर मिळवणारा हा खेळाडू. राजवर्धन संगमनेरमध्ये आम्ही खरं तर अक्षय तावरेला पाहिलं होतं. 7 लागोपाठचे षटकार त्यानं तिथे खेळले होते. हो, इथे बॅटचा बाहेरचा स्पर्श आणि तिथे गणेश जाधव सर आपल्याला यष्ट्यांच्या पाठीमागे बघायला मिळत आहेत. या अगोदर अनेकांनी उल्लेख केला की जवळपास 1995-96 पासून टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात गणेश जाधव सरांनी केली आणि गणेश जाधव सरांच्या घरी जाण्याचा सुद्धा योग आला. ज्यावेळेला 7S लाईव्हच्या माध्यमातून आम्ही खेळाडूंची मुलाखत घ्यायचो. घरात गेल्यानंतर ट्रॉफ्या गणेश जाधव सरांच्या. यावेळेला फुलर लेंथवर टाकलेला बॉल, एक सिंगल नक्कीच घेण्याचा प्रयत्न होता आणि ट्रॉफी सोबतच अनेक ड्रॉइंग्स आम्ही पाहिल्या गणेश जाधव सरांच्या. स्वतः एक चांगले शिक्षक आहेत चित्रकलेमध्ये आणि खूप चांगल्या ड्रॉइंग सुद्धा पाहायला मिळाल्या गणेश जाधव सरांच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडून भरपूर माहिती आम्हाला मिळाली. अमर स्पोर्ट या संघातून त्यांनी सुरुवात केली. जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांच्या गावातून पारगावमधून पहिली क्रिकेट स्पर्धा ते खेळले. विकी स्पोर्ट आळेमध्ये कित्येक काळ त्यांनी टेनिस बॉल क्रिकेट खेळलं. माडुकाच्या झाडाच्या लाकडाची बॅट बनवून टायरची ट्यूब ग्रीप म्हणून वापरली. असे अनेक किस्से खरं तर तिथे गणेश जाधव सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक महिना 1.5 महिना एकच बॉल वापरायचे, पर बॉलचं कातळ निघून गेलं तरी तो चेंडू वापरायचे. असं क्रिकेट पूर्वीचं होतं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून चेंडूवरती येणार आहेत. हर्षल भांगे यांना तुम्ही पाहता. 1 धाव पूर्ण झाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार. धावा झाल्यात 55 धावा. इथे मोठे फटके खेळावे लागणार आहेत. तुम्हाला गिअर बदलण्याची आवश्यकता आहे आणि म्हटलं जातं की रेस चाहे जिंदगी की हो या गाड़ियों की, जो समय पर गिअर बदलता है वही सफल होता है. इथं आता गिअर बदलण्याची आवश्यकता आहे. ॲक्सेलरेटरवर तुम्हाला पाय देण्याची आवश्यकता आहे आणि ते काम कोण करणार? सूरज गायकवाड की दुसऱ्या बाजूला रोहित खरात. अक्षय तावरे सारखा एक ताकदवान गोलंदाज, त्याच्या विरुद्ध आक्रमण करणं तितकं सोपं नाहीये, परंतु तुम्हाला त्यातून मार्ग काढावा लागणार आहे. सहज विजय मिळणार नाही, अडचणी येणार आहेत, त्यातून मार्ग काढावा लागेल. बॉल उडवलाय जरूर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि तिथे आपण पाहिलंय झेल मात्र पकडला जातोय. महेश चव्हाण झेल पकडतायत फलंदाज सूरज गायकवाड बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय? खूप चांगला झेल महेश चव्हाण या ठिकाणी पकडताना पाहायला मिळालेल्या आहेत. धावफलकावरती 55 धावा, 7 चेंडू, 40ची आवश्यकता आहे. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील नामदार चषक 2024 आपण अनुभवत आहात. गावकरी क्रिकेट क्लब आणि संपूर्ण मित्र परिवार यांच्या विशेष आयोजनातून ही क्रीडा स्पर्धा आहे. आज दुसरा दिवस, उद्या या स्पर्धेचा तिसरा महत्त्वाचा दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे. अक्षय तावरे तर नवीन बॅटर रवी शिंदे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. प्लेड अँड मिस, डॉट बॉलची सांगता आणि अक्षय तावरेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 2 धावा आणि एक महत्वाची विकेट या ओव्हरमध्ये त्यानं मिळवून दिलेली आहे आणि आता समीकरण बदललं जात आहे. 6 चेंडू 40 धाव्यांची गरज.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 बाद 55 धावा, 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 6 चेंडू पाहिजेत 40 धावा आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज. मला प्रत्येक वेळेस एकच मॅच आठवते. सहा चेंडू आणि 39चा सामना सुपर ओव्हर झालेला आहे. लोणी प्रीमियर लीग पर्व पहिलं. 6 चेंडू 40ची गरज. क्रिकेटचा खेळ आहे खरं तर. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. गोलंदाज यावेळेला हा चेंडू फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता रोहित खराते यांचा. तिथे धाव मात्र मिळणार नाहीये. कोंढवा पुणेला बिलॉंग करणारे खेळाडू आज लोणी प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा ॲज अ आयडॉल म्हणून खेळत आहेत. चांगला खेळ पाहायला मिळाला. एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्यांनी मिळवलेले आहे. आणि ज्यावेळेला मनोज सरांनी इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एजाज कुरेशी आणि फरदीन काझी यांचे शॉट्स मला खरं तर खूप आवडतात आणि त्यांना मी फॉलो करतो. असे अनेक टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू आहेत ज्यांचा खेळ अनेकांसाठी एक आयडॉल म्हणून राहिलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज शैलेश बेंद्रे तयार होत आहेत. आज शैलेशचं सुद्धा कौतुक करावं लागेल. वाह, क्लीन बोल्ड. यू मिस. शैलेश विल बी डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध. रोहित खरात बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. सेलिब्रेशन सुद्धा आपण शैलेश बेंद्रे यांचं पाहिलं आणि शैलेश बेंद्रेनं भरपूर विकेट मिळवल्या आज, परंतु सर्व महत्त्वाच्याच मिळवल्या. आयकॉन, आयडॉल या मात्र त्यानं बाद केलं. मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये अमोल डुबेला सुद्धा त्यानं बाद केलं होतं. 4 बाद 55 धावा. 4 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 40 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. रोहित नळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. 55, 4 बाद अशी धावसंख्या आपल्याला खरं तर धावफलकावरती पाहायला मिळते आहे. त्यावेळेला आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जुनेद पटेल चेंडूवरती येत आहेत. हा सामना झाल्यानंतर लकी ड्रॉ आपण इथे काढणार आहोत. आदरणीय गणेशजी आहेर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ या ठिकाणी काढणार आहोत. हा सामना झाल्यानंतर गोलंदाज पुनश्च एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. आपण पाहू शकतो शैलेश बेंद्रे यांना फुलर लेंथवर टाकलेला बॉल. रवींद्र शिंदे 7S लाईव्हचे ओनर आहेत. चांगले खेळाडू खरं तर. सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट त्यांना आम्ही खेळताना पाहिलं, परंतु 7S लाईव्ह ही वाहिनी ज्या वेळेसपासून सुरू केली त्यावेळेसपासून थोड्याशा सरावाकडे त्यांचं लक्ष कमी असल्यामुळे त्यांचा खेळ थोडासा आपल्याला इथे कमी होताना बघायला मिळतो. सराव फार गरजेचा आहे. राजू डावकर सरांनी सुद्धा तोच सल्ला दिला की सराव फार गरजेचा आहे. फिटनेस फार गरजेचा आहे. तुमची कामं भरपूर सुरू असतात त्यामुळे तुम्हाला वेळही मिळत नाही. अनेक चर्चा झाल्या. स्विच हिटचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4ने धावसंख्या वाढली. धावा झाल्या 61. शेवटचा 1 चेंडू आणि पाहिजेत 34 धावा. 1 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे. सुपर 8च्या अगदी उंबरठ्यावर पायरन्स क्रिकेट क्लब लोणीचा संघ. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने
खूप चांगला फटका आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार तर आलाय, परंतु सामना जो आहे तो मात्र या ठिकाणी जिंकलाय पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. आणि सुपर 8 मध्ये जाणारा आजच्या दिवसातला दुसरा संघ आणि या स्पर्धेतला चौथा संघ पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. या ठिकाणी संघ मालक पायरन्स क्रिकेट क्लब लोणी यांच्या वतीने वैयक्तिक पारितोषिक आहेत. लकी ड्रॉ सुद्धा आपण काढतोय. आदरणीय गणेशजी आहेर साहेबांच्या शुभ हस्ते वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. मी विनंती करेल, अक्षय तावरे आपल्यासाठी 2000, जुनेद पटेल आपल्यासाठी